महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांनी काल जो परिपत्रक आहे त्याचा विषय असं बघा, नियमित शाळा भेटीबाबत. नियमित शाळा भेटीबाबत या ठिकाणी परिपत्रक निघालेले आहेत. या ठिकाणी प्रस्तावना आपण थोडक्यात पाहूया. सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, निरंतर अध्ययनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण प्रक्रियेतील राज्यस्तरावर शाळा सर्व घटक कार्यरत आहेत. या अनुषंगाने शासनाने विविध उपक्रम, प्रकल्प, योजना यांची अंमलबजावणी शाळा स्तरावर होत आहेत. जसे की मोफत गणवेश, मोफत पाठ्यपुस्तके, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शासकीय अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे दुपारचे भोजन, निपुण महाराष्ट्र अभियान, आदर्श शाळा, पीएमश्री शाळांना अध्ययन साहित्य पुरवणे, नियतकालिक मूल्यांकन चाचणी म्हणजे पॅट, शैक्षणिक व्हिडिओ, शिक्षक प्रशिक्षण, संशोधन विषयक उपक्रम, आनंददायी शनिवार, विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रयत्न, राष्ट्रीय आविष्कार अभियानांतर्गत राज्याबाहेरील विविध शैक्षणिक व वैज्ञानिक संस्थांना विद्यार्थी अभ्यास भेटी इत्यादी विविध उपक्रम योजना शासनामार्फत राबवण्यात येत आहेत किंवा येतात. सदर उपक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे किंवा कसे, अंमलबजावणीमध्ये कोणत्या उल्लेखनीय बाबी या त्रुटी आढळून येत आहेत, या अनुषंगाने सुधारणा, मार्गदर्शन, मदत उपलब्ध करून गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देण्यासाठी प्रभावी शाळा भेटी महत्वाच्या आहेत. तसेच यावर्षी वरील नियमित उपक्रमाव्यतिरिक्त इयत्ता 2री, 3री, 4थी व 6वी साठी नवीन पाठ्यपुस्तके येणार आहेत. त्या अनुषंगाने प्रशिक्षण होणार आहेत. या बाबीची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी शाळा भेटी करणे महत्वाचे आहेत. आता या ठिकाणी आपण पाहूया. त्यास अनुसरून निर्देशित करण्यात येते की शाळा भेटी या शैक्षणिक शाळा भेटी स्वरूपाच्या असाव्यात. वार्षिक तपासणी, विशेष उपक्रमाच्या वेळी भेट, स्नेहसंमेलन, विविध स्पर्धा, चौकशी निमित्त भेट, परीक्षा काळातील भेट या व्यतिरिक्त सदरची शैक्षणिक शाळा भेट असणार आहेत. UDAS+ मध्ये शाळा भेटी नोंदवण्याचीही सुविधा आहे. सन 2025-26 मध्ये राज्यभरात फक्त 11,532 शाळा भेटी झाल्याची नोंद आहे. सदरचे प्रमाण अतिशय कमी आहे. म्हणून शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून विविध स्तरावरील अधिकारी यांनी शैक्षणिक शाळा भेटीचे पुढील प्रमाणे उद्दिष्ट देण्यात येत आहेत. या ठिकाणी त्यांना उद्दिष्ट दिलेले आहेत. तर विभागीय राज्यस्तरीय अधिकारी असेल तर दर 15 दिवसातून किमान 2 शाळा भेट देणार आहेत. विभागस्तरीय अधिकारी असेल तर दर आठवड्याला किमान 2 शाळा भेट देणार आहेत. जिल्हास्तरीय अधिकारी असेल तर दर आठवड्याला किमान 2 शाळा भेट देणार आहेत. तालुकास्तरीय अधिकारी असेल तर दर आठवड्याला किमान 3 शाळा भेट देणार आहेत. अधीक्षक असेल म्हणजे शालेय पोषण आहार अधीक्षक असेल तर दर आठवड्याला किमान 4 शाळा भेट देणार आहेत. विस्तार अधिकारी असेल, शिक्षण विस्तार अधिकारी असेल तर दर आठवड्याला किमान 4 शाळा भेट देणार आहेत. समूह साधनांमध्ये केंद्र साहेब असेल तर दर आठवड्याला किमान 5 शाळा भेट देणार आहेत. त्यांच्या दर आठवड्यामध्ये किमान 5 शाळा भेटी देणार आहेत. आणि त्या भेटी दरम्यान त्यांना काय काय पाहावं लागणार आहे तर या ठिकाणी पडताळणी तपासणी सूची दिलेली आहे. शिक्षक विद्यार्थी उपस्थिती, शाळा परिसर स्वच्छता, विद्यार्थी वैयक्तिक स्वच्छता, वर्ग अध्यापन निरीक्षण, किमान 1 वर्ग 1 तासिका, विद्यार्थ्यांशी संवाद, प्रश्नोत्तर याद्वारे त्यांची संपादनूक पडताळणी, किमान 1 वर्ग, निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत विद्यार्थी संपादनूक, आनंददायी शनिवार अंमलबजावणी, विविध स्पर्धा परीक्षा तयारी, डॉक्टर जयंत नारळी गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम अंमलबजावणी, PM पोषण मेनू, आहार, चव, स्वच्छता इत्यादी. शाळेत उपलब्ध विविध शैक्षणिक साहित्य, किट, लॅब व त्याचा वापर, शाळेत घेतले जाणारे खेळ व त्याबाबतची तयारी, विद्यार्थी सुरक्षे संदर्भात उपाययोजना. आणि 13वा बघा, उपरोक्त मुद्द्याच्या आधारे शाळेबद्दल सर्वसाधारण अभिप्राय म्हणजे उल्लेखनीय बाबी, आढळलेल्या त्रुटी, सूचना नमूद कराव्या. सदर शाळा भेटीचा अहवाल संबंधित अधिकारी यांनी सरळ प्रणाली बघा या ठिकाणी असं पण सांगितलेलं आहे की त्यांनी ज्या भेटी होतील त्या भेटी त्यांना सरळवर एक प्रणाली बघा, सदर शाळा भेटीचा अहवाल संबंधित अधिकारी यांनी सरळ प्रणाली स्कूल पोर्टलवर जाऊन लॉग इन होऊन त्या ठिकाणी ती माहिती अपलोड करावी. उपरोक्त नमूद मुद्द्याच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये राज्यस्तरीय तर तालुकास्तरीय अधिकारी नियमितपणे शैक्षणिक शाळा भेटी करण्यात व शाळा भेटीचा उपरोक्त नमूद मुद्द्याने अहवाल सरळ प्रणालीवर सादर करावा. साहेबांनी भेट देऊन ती भेट त्यांनी स्कूल पोर्टलवर नोंदवणे देखील आवश्यक आहे. राज्य, विविध जिल्हा, तालुका स्तरीय अधिकारी यांनी आपल्या अधीनस्थ अधिकारी यांच्या शाळा भेटीवर नियमितपणे आढावा घ्यावा. अशा प्रकारचं या ठिकाणी परिपत्रक निघालेलं आहे. साहेबांनी आता कोणत्या आठवड्यातून किती वेळा भेट द्यावी या ठिकाणी हा तक्ता दिलेला आहे. अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.